तुम्हाला सतत खूप थकवा जाणवतोय, पिरियड्स इरेग्युलर झालेत, खूप चिडचिड होतीये, वजन खूप वाढतंय. ही लक्षणं साधी नसून हार्मोनल इम्बॅलन्सचा संकेत असू शकतं. तुमचे शरीर सूचक इशारे देत असतं, त्याकडे दुर्लक्ष करू नका. नमस्कार, मी डॉक्टर सरिता वाघमोडे कोळेकर. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय, यावर काय करता येईल आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट. हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय? हार्मोन्स हे आपल्या शरीरातील अनेक गोष्टी नियंत्रित करत असतात. जसं की मेटाबॉलिझम, एनर्जी, पचनसंस्था, पाळी, मूड स्विंग्स या सगळ्या गोष्टी नियंत्रित करत असतात. तर ही कोणती हार्मोन्स आहेत? तर थायरॉइड, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, कॉर्टिसॉल, मेलॅटोनिन ही सगळी हार्मोन्स असतात. या हार्मोन्समध्ये बिघाड झाला की हार्मोनल इम्बॅलन्सची लक्षणं दिसायला लागतात. चला तर पाहूया सविस्तर लक्षण. पहिल्या, पाळी अनियमित होणे. पिरियड्स खूप लवकर येतात, खूप उशिरा येतात, वेळेवर पिरियड्स येत नाहीत, खूप रक्तस्राव होतो. पाळीच्या वेळी पोटामध्ये खूप वेदना होतात. पाळीच्या समस्या जाणवत असतील तर PCOS किंवा हार्मोनल इम्बॅलन्सचं लक्षणं असू शकतात. पाळी ही स्त्रीच्या आरोग्याचा आरसा असतो. त्यामुळे याच्यामध्ये थोडा जरी बिघाड झाला तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. दुसरं लक्षण, वजन खूप वाढणे. नेहमीचं खाणं खाऊन देखील वजन खूप वाढते. स्पेशली पोटावरची चरबी खूप वाढते. थायरॉइड, PCOS, इन्सुलिन रेझिस्टन्स यांच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. मूड स्विंग्स होत आहेत, चिडचिड होतीये, भीती वाटते, एन्झायटी लेव्हल राहते, सतत चिंता वाटते. इस्ट्रोजन आणि स्ट्रेस हार्मोन हे मेंदूवर थेट परिणाम करत असतात. यांच्यामुळे भावनिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे ही लक्षणं दिसत असतात. झोपेच्या समस्या, झोप न लागणं, मध्येच जाग येणं, व्यवस्थित झोप होऊन देखील खूप थकवा जाणवणं, हे सगळे मेलाटोनिन आणि स्ट्रेस हार्मोन यांची लक्षणं असू शकतात. सतत थकवा जाणवणं, वीकनेस जाणवणं, हे थायरॉइड किंवा हार्मोनल इम्बॅलन्सचं लक्षण असू शकतं. काहीही काम न करता खूप थकवा जाणवणं, हे हार्मोनल इम्बॅलन्सचं लक्षण असू शकतं. यावर काय उपाय करता येतील? तर सर्वात पहिलं ताणतणाव कमी करा. ताणतणाव कमी कसा करायचा? याविषयीचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डाएट. डाएटमध्ये ताजा सकस आहार घ्या. साखर, प्रोसेस्ड फूड या गोष्टींचा वापर कमी करा. चहा, कॉफी यांचा वापर कमी करा. हार्मोनल बॅलन्ससाठी झोप ही खूप महत्त्वाची आहे. वेळेवर झोपा. 7 ते 8 तासाची झोप अत्यंत महत्त्वाची आहे. मोबाईलचा वापर कमी करा. व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन या गोष्टींचा देखील खूप उपयोग होतो. सर्वात महत्त्वाचे, कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. बॉडी आपल्याला सतत संकेत देत असते, त्याकडे दुर्लक्ष करू नये. कोणताही आजार हा अचानक किंवा एका दिवसात उद्भवत नाही. शरीर आपल्याला संकेत देत असतं, पण आपण त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असतो. वेळीच उपचार केला तर रिझल्ट देखील चांगला मिळतो. होमिओपॅथिक ट्रीटमेंट. हार्मोनल इम्बॅलन्ससाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट अत्यंत उपयुक्त आहे. होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये केवळ लक्षणांवर नाही, लक्षणांसोबतच मूळ कारणावर उपचार केला जातो. प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक उपचार दिले जातात. कोणतेही साइड इफेक्ट नाही. नॉन टॉक्सिक मेडिसिन्स आहेत. होमिओपॅथिक ट्रीटमेंट हार्मोनल लेव्हल बॅलन्स करण्याची शरीराची क्षमता वाढवतात. लवकर निदान आणि योग्य ट्रीटमेंटने हार्मोन्सचा बॅलन्स हा नक्कीच साधता येतो. नॅचरल, सेफ आणि लाँग टर्म रिलीफसाठी होमिओपॅथीचा विचार करा. तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर स्पंदन होमिओपॅथिक क्लिनिक इथे कॉन्टॅक्ट करा. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तुमचे क्वेशन्स कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच हेल्थ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.